सरणबीर म्हणू नको, ते बॅलेन्स सोडण्याचं तुझ्या आईला कोंबडा लावल्याशिवाय सोडणार नाही मी. तुझ्या आईच्या पुचेला तत्न बोलतोय का? आई जवळ 150 रुपये बॅलेन्स मी मारलेला कट झालाय ना. तू आई घालीच्या सरळा बोलन बॅलेन्स सोड. लय जास्त शानपणा करू नको, नाहीतर मी कंपनीला फोन लावून तुझ्या आईला पंखे लावल्याशिवाय सोडणार नाही. मी केस करीन, नाही तर मी काय करायचे मी ठरवीन. इथं एअरटेल कंपनीचे माझं जोडीदार लय सांगोल तालुक्यात माझं ढीक भरायचं. बॅलेन्स नाही मला 150 रुपये बॅलेन्स पाहिजे, नाही तर मी कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही कंपनीवर. मी देतो 100 रुपये गव्हाना पर सोडा. मी खेड्या गावातला साधा माणूस आहे, गरीब माणूस. बॅलेन्स काम करून बॅलेन्स मारला आणि त्याचं चाराने सुद्धा ठेवलं नाही. तर तुमच्या आईच्या पुचीला तकडं काय बी करताय, काय बी सोडताय तकंड. हॅलो बोला नवा. फोन जर कटबीट केला आणि ठेवला बिवला तर उद्याच्या लागा नाही मग केस घातल्याशिवाय सोडणार नाही मी. माझा नंबर घेतलेला आहे मी. 150 रुपये लागा नाही 300 रुपये काढल्याशिवाय सोडणार नाही पोलीस स्टेशनला. अरे जाऊ शकते ना आई घालीच्या. मग बॅलेन्स कशाला 150 कट केलास? काय नाही एलिटेन फिलिटेन सगळ्या बंद करून टाक. 100 रुपये गव्हाना पर बॅलेन्स सोड. बाकीचं 250 रुपये त्याच्या आईला वळून गेलं तुझ्यावरनं तकडे. हॅलो बोला सर नवा. मी सर आहे का कोण आहे सांगितलं असतं जवळ असतो म्हणजे. पण मी आता फोनवरनच बोलतोय म्हणून गप आहे. मी आता काय करा 100 रुपये गव्हाना पर सोडा बरं याच्यावर बॅलेन्स. अब 150 रुपये कट केलं ना, आता बॅलन्स सोडता कसं येत नाही? अहो 130 तर पर कसा तसा झाला. याचं का बस हा. अहो साहेब 120 तर का म्हण कट केलं, कशासाठी केलं? हेलिटोनच्या आईचा दाना हेलिटोन तसलं काय सुद्धा ठेवलं नाही. साधा माणूस आहे, मला सही अंगठा देता येत नाही. हेलिटोन मी ठेवायला लागलोय. मी 25 वर्षाचा मोबाईल आहे माझ्यापाशी, त्याचा अजून रुपया खर्च नाही मला. हॅलो बोला नवा. बॅलेन्स मला सोडला तर बरं आहे बघा, देणार ठेवा. हॅलो अहो बॅलेन्स मला सोडायलाच लागणार आहे. बॅलेन्ससाठी का नाही मी तुम्हाला सांगतो वाटेल ती करणारा माणूस आहे. माझा बॅलेन्स कशासाठी उडवला ती बोल की म्हणा. हॅलो हॅलो माहिती दिलेली आहे सर. एकच माहिती आम्ही तुम्हाला पुन्हा नाही देऊ शकणार, नाही तर आम्हाला तुमची कॉल समाप्त करावी लागेल. कॉल समाप्त नाही, बॅलेन्स कसा देत नाही? कोणची हेलिटोन आहे? कोणची आहे? कोणची हेलिटोन आहे? मग त्याचा फायदा काय? अहो नावा लागताच मी काय मागून घेतली का हेलिटोन? त्या कंपनीच्या आईचा दाना, त्या कंपनीच्या ती मॅडम कोण बोलत होती तिच्या आईचा दाना हे पडला त्या मॅडमच्या. कशाला राहायच्या भोकाला राहिला तुम्ही? कंपनीवरनं फोन घेत पगार घेत. आवाज ते बंद करून टाका, माझं डोकं बिघडून गेलेलं आहे. नाही त्याचा पास घेतला तर ह्या हेलिटोनवर तुम्हाला त्याचा कारवाई हो तुमच्यावर होईल. त्यांना ठेवा. नाही बॅलेन्स तेवढा हात जोडून तुम्हाला सांगतो, पाया पडून बॅलेन्स सोडा माझा. मग काय मिळू शकेल? मग काय मिळाल? मग बॅलेन्स नाही मग आम्हाला काय फायदा?
अहो काय का असं ना सर द्या की असं का करताय असू द्या साहेब द्या हात जोडतो तुम्हाला काय मिळेल ते तुमच्यानं द्या की हो कशाला गरीब मी करून खाणारा माणूस आहे बरं असू द्या तेवढं तर द्या 20 मिनिटात तुला पैसे देतो 20 मिनिटात बरं धन्यवाद 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 बरं बरं ठीक आहे त्याच्या आईला जमले धन्यवाद सरण बीर म्हणू नको ते बॅलेन्स सोडण्याचं तुझ्या आईला कोंबडा लावल्याशिवाय सोड